डेपुटी बाग चांगली आली, झाडं चांगले आलेत बरं का जोरात दे राव. पाण्याची अडचण झाली, पाणी अचानक कमी झालं विहिरीला. हा का, पाण्याची अडचण आली का? याला उन्हाळ्यात ही होतीच बर का बोंब. नाही पण ह्या वर्षी ना पाण्याचा पाऊस आहे ना, परतीचा पाऊस आपल्याला कमी झाला, म्हणावा असा पाऊस नव्हता यावेळेस. मी काय म्हणतो डेपुटी, एक काम करायला काय हरकत आहे, मग एखादा बोर का नाही पाहत. माझ्या डोक्यात तेच बोर मारावा, पण आता बोर मारावा कुठं, खाली मारावा का वरच्या वावरात मारावं तेच कळलं. मला अडचण ही पण आहे, उन्हाळा दिवस आहे, चायला ते बोर फेल गेलं म्हणजे परत तिकडे हा ना. नाही पण काय का थोडं बाजार लागलं ना, आता झाडं बागतात. पाण्याडे आहे का ओळखीत चांगला पानाड्या ते ज्याल्याने काही जणांना बोर दिले, आपला ज्याला आहे ना 4-5 जणांना दिले, दोघांना चांगलं पाणी लागलंय भाऊ. एकाला अर्धा इंची, एकाला 1 इंची, 2 फेल गेले बरं का, पण 3 जणांना लागलंय भाऊ पाणी. कळत आलेलं पाणी. हा भाऊ, मी पाहिलं 3 शेतकऱ्यांना लागलंय. अरे दोघांना नाही लागलं, मला वाटतं म्हणायला हरकत नाही त्याला. बरं ठीक आहे, ज्याला विचारून तर बघू. त्याला आज आणतो, चला थोड्या वेळ घेऊन संध्याकाळी गाडी जाणतो, बरोबर जाऊ दे. हा बघू. हे वावर आहे का? हा आता हे वावर विचारतो, मा वावर तुला माहित नाही काय? अहो माहितीये, पण आता तुमचे 5-6 वावर आहेत, मग पुढे द्यायचा तुला सांग का, खालच्या पट्टीत आणि ह्या पट्टीत 2 मला पॉईंट ते चांगले इथं का? हा मग मी बघ एक निवडून कोणचा घ्यायचा ते, पण पाणी चांगलं दे भाऊ. होय विश्वास नाही का मग तुम्हाला? अरे विश्वास नाही तुला बोलू नको का पाणी चांगलं दे म्हणून, विश्वास आहे ना म्हणून आलाय. अहो पाणी तुम्ही पाण्याचा नादच नाही करायचा. अण्णांना माहिती आहे ना मी किती बोर दिलेत आतापर्यंत. मग आम्हाला सांग भाऊ नीट. बघ बघ कुठं चांगलं नाही. मी पायाळू आहे. बाग वाळायला लागली भाऊ. झाली इकडं गजबीज आणायचं इकडं. अण्णा मध्ये येऊ नका राव, पाण्याच्या जर शिरात सापडले ना जायचंय म्हातारा उकडून राव. त्या इकडे अण्णा तुम्ही इकडे बघा, इकडे उभा राहा. बघा चालू भाऊ तुम्ही बघा, इकडे थांबतो आम्ही. सावलेले अण्णा एक दगड घ्या ना, दगड घ्या ना. एवढे लांब काय तुम्ही काही पाहुणे आले का काय? ओढ्या पुठी कुठे ठेवू? किती इंची? लय थोडं पाणी इथे. मग कशाला दगड ठेवायला लावला? लय थोडं इथं. अहो खून राहू द्या ना. काही लगेच तुम्हाला काय असे 10 बोर घेणार आहेत का काय? सांगेल मला लागले सांगायला. पानाडी मी का तुम्ही? बरं बाबा बघा 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 बघ बघ बघ. डोकं खाऊ नका बरं का. डोक्याचं जर भरीत झालं ना तुमचं भरीत व्हायचं. बरं नाही बोलतो, आम्हाला चांगलं पाणी दे फक्त. काय भाऊ? काय मनगड चक्कर आली काय? अहो धारायचं डेपुटी मी आलो बिलो मी तुमच्या वावरात तुम्हाला काय सवण लागन राहू. पाणी काय इथं? आता अचानक तू पलटा, आम्हाला काय माहित काय झालं? काय भानगड इथं पाणी का? काय भांगड माझी? थोडंच पाणी 1 इंची पण लय फेकलं राहू त्यांनी. मला लय लागलं. पानाड्या लय पक्का दिसत भाऊ. अरे नेमकं पाणी कुठं इथं आहे का तिथं? कुठं घ्यायचं आहे? इथे एक दगड मांडा. दगड असे मांडितात जसे पुंजायला मांडितात. पुंजायला ओळखते का तुम्हाला दगड? आता कोणता दगड मांडला तुम्ही सांगा बरं मला. आता तिथे एक मांडला इथे एक मांडलाय. आले हे पानाडे लय बोलतो भाऊ. हा चल. इथे किती आहे? मध्ये येऊ नका अण्णा. तुम्हाला लय 17 वेळेस सांगतो राव मध्ये येऊ नका. गजबीत डोळ्यात शिरलं तर होता ना आंधळी. बरं 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 घ्या घ्या घ्या. आले पानाडी पाण्यापेक्षा जादाच बोलतो. तुमचं तोंडाचं आणि गाचाचा दिशा एक व्हायला लागला राव डेपुटी. हो बाबा इकडं व साईटला. इथं नाही चला वरून बघू डेपुटी. इथं एक ठेवला ना, इथं 2 झाले बरं का सपा. आता 2 झाले 2. बरं बरं. हा चांगलं देव. 2-3 इंची लागणार एवढेच इलाक्यात घ्यायचं ना आपल्याला. एवढ्या झाडाच्या याच्यात बघ. इथं वर बी बघ इकडं. अरे पार डोक्याचं खोकं करून टाकले. एवढे इलाक्यात 10-20 वावर पण म्हणले इथंच घ्यायचं. इथंच झाड आहेत तुमचे. या इकडं. इकडं 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 डोळ्याला लाग.
अण्णा कळत आहे की याला हे 3-4 दगड मांडायला लावलीत मला येणे. अरे हुशार आहे त्याने पाणी दिलं का लागले 2-4 जण आणि त्याला तुला विद्या येते आणि ऐक ना अरे ते पायाळू आहे त्यांच्या बावकीत एवढ्याच्या पायाळू आहे. पायावर आहे आहे पण मला माहित नव्हतं भाऊ. आता काय माहित काय करतो कोणचा घ्यायला लावतो काय कळा. त्याला विद्या येते भाऊ पण मला वाटत आहे ना इथं जेवण जास्त थांबवतोय बरं का. इथंच हे करतोय बरं का जास्त अन्न. मला जरा अंदाज होतात कारण की इथे आहे ना हे रुईचे झाडं बिड आहेत ना इथं पडायला लागला गाडी चालू. डेपुटी हा ही दगड मांडा. हलगाडा आहे ना पाया पाडा. इथं आहे का. डेंजर सपी नादच करायचा नाही अण्णा. तुमचं कमीत कमी ना 4-5 एकर भरणं होईल. मला मोठा सपी 4-5 एकर नाही झाला ना मी म्हणतो आणा चालू माझं झाडं भागले घराचं भागलं ना तर लय झालं. किती लागेल इथं किती इंची लागेल किती इंची लागेल कमीत कमी 2.5 ते 3 इंची पाणी लागेल. फुटाव किती फुटावर आहे. सरकार धरू नका राव नाही, तू डेपुटी. पडायला लागला तर म्हणून 250 घ्या बोल. 250 नाही तर 300 घाला. बर 2-2.5 इंची हा 3 इंची 2-2.5 काय पहिलं 3 सब इंची. पहिलं सब किती फुटावर लागेल. आधीच तर सांगायचं ना डेपुटी किती लागन काय मी सगळं बघावं लागत आहे. बरं बघ किती फुटावर लागेल. 80 फुटावर लागन. पहिलं सब 80 फुटावर. पहिला 80 हा दुसरा 180 हा तिसरा डायरेक्ट 300 3 सब संगच. ते बाकीचे काय वगैरे एक चिरकांडी होती ती काढा घेऊन एक काम करतो 4 वाजेपर्यंत गाडी आणतो बरं का. 4 वाजेपर्यंत 4 वाजता ये इथं. चला 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 कुठं मग पैसे द्या. तसं मी वावराच्या बाहेर नाही निघत. हा देतो ना गाडी संध्याकाळी 4ला आलं का देतो. ती गाडी बिडी नाही मी गाडी आल्यावर येईन. त्याला विश्वास नाही करत तुला पैसे का नाही म्हणतो. थांबला असता गाडी तुझ्या समोरच पाणी काढून दे ना मग. जाऊ दे ठीक आहे 1000 रुपये. 1000 मग अव लोकांचे 4-4 हजार रुपये घेतो एका पॉइंटचे. तुम्ही 1000 रुपये देता काय मला. अरे मग 1000 रुपयेच भाव चालू आहे सगळे पानाडे 1000 रुपयेच घेते. बरं जाऊ द्या डेपुटी जाऊ द्या मरू द्या. मी लोकांकडून मस्त किती घेत असेल. हा. तुम्ही 1000 रुपये दिले मी 1 पॉइंट दिला काय. हा, मग 3 पॉइंट दिले 3. अरे पण एवढ्या पॉईंटला घ्यायचीच नाही मला एकच पॉईंट घ्यायचा आहे. अजिबात जुळणार नाही. 1000 रुपये द्या प्रत्येक पॉइंटची. आणि तिथं घ्यायचाच तिथं घ्यायचीच नाही तिथे घ्यायचा फक्त एक point. मला काय सांगता कुठं घ्या ना इथं घ्या ना तिथं घ्या. माय 3000 रुपये मला बरं पाहिजे. पाणी लागू दे बाकीच देतो तुम्हाला. नाही नाही मी तसं वावरच बाहेर नाही निघणार. नाही तर रातची जे मग येऊन दगड फेकून देईन सगळे. पानाड्याला कधी नाराज करायचे नसतं. बरं जरा आहे 3000 रुपये. आणि पाणी जर लागलं ना चांगले खादीचे कपडे करा मला. बरं पाणी लागू दे जर लागले ना तुम्हाला कुछ करेन. हा चला चला हे घ्या तुमच्या सगळ्या. लागेल ना. हा बरं झालं बोल मोठा सप हे वाचलो. हा ना चला गाडीच घेऊ 4 वाजता. अरे पाणी कसं नाही गाडी अजून. मोटर चालू करून आलो मी 5 मिनिटं झाली तरी पाणी आहे ना अजून. आईला लाईट बीट गेली का काय. आईला मोटरचा आवाज बुंग करती. आईला काल भरणं केलं एवढं पाणी कसं काय अचानक कमी झालं. थेंब पाणी आहे नाही. असं झालंच कसं पण. आईला अख्ख्या उन्हाळ्यात पाणी होतं राव मला. बुडबुड बी करी नाही. आता काय करावं त्याच्या जीवावर सगळं मी हे केलंय. आता डोक्याला वैताग झाला भाऊ आता भरून आहेत. चला खायला भरवून वैताग झाला भाऊ आता. नेमकं पाण्याची सोय करायची तरी कशी. हा भरणं कसं व्हायचं काय कळा ना मला आता. काय तळतळ काय करतो एवढी तू. काय बोलू अण्णा आता तुम्हाला सांग मन नशीबच फुटकं माझं आहे. काय तुम्हाला सांगू तुम्ही आतापर्यंत असं झालं नाही माझ्या उन्हाळ्यामध्ये. तुम्हाला सांगतो माझ्या बोरला आहे ना कधी पाणी हाटलं नाही.
2 दिवसापूर्वी इतका चांगला चालत होता. काल आलता थोडा गुळण्यावर, पण मी म्हणलं काहीतरी झालं असेल. अहो आज बटन दाबलं तुम्हाला सांगतो थेंब आहे ना थेंब, गुडगुड सुद्धा आवाज आहे ना. तुम्हाला सांगू तुम्ही आता भरणं करायचं तरी कसं. अरे श्यामा घोळ काय झाला माहिती का, बहुतेक त्या डेपोटीने बोर घेतलाय हा. आणि नेमकं तो जो सप आहे ना त्या सपा बोर पाडा ते पाणी गेलं डेपोटी कडून, तुझ्या बोरचं पाणी गेलं असं वाटत भाऊ मला. हा बहुतेक तुम्ही खरं म्हणता ये. अरे बाबा डेपोटीला चांगलं पाणी लागलंय. कवा घेतला बोर तिने? अरे आता काल का परा दिवशी तर ते दाखवलं आणि बोर घेतलाय त्यांनी, लय पाणी लागलं 2 इंची पाणी. बरं अण्णा मी तेच म्हणतोय 2 दिवसापूर्वी चांगला चालला, काल गुळण्यावाला आणि आज थेंब नाही. तुम्हाला सांगू तुम्ही. अरे मग जाऊ दे, आता काय झालं नशिबाचा भाग आहे. असं कसं काय नशिबाचा भाग आहे? मला आधी वाटलं तसं, पण आता डेपुटीने माझ्या सब घेतला म्हणजे नशीब कसं काय आलं याच्यामध्ये. अरे डेपोटीला माहिती का नळ तू तिकडे गेलेला आहे, काय काढतो, जाऊ दे नको तक्त करू, नशिबाचा भाग आहे. अण्णा तुम्ही चला माझ्यासोबत डेपुटीकडे. नाही भाऊ, आपण नाही, तुझा आणि ऐक ना ते नक्की तू पाणी त्या सपनेमुळे तिकडे गेलं, तू आता शांत राहा. आपण त्यांना मागू ना, मग मी मोटर दिया टाकीतो ना. श्यामा नशिबाचा भाग आहे, दुसरा बोर घे. कुठं भाग करतो काय भांडण तर. दुसरा बोर घ्यायचा काय अण्णा सल्ले देता भाऊ तुम्ही. अरे बा, माझं ऐक, आता काय नाही होत त्याला, जमिनीची खाली काय नाही करता येत कोणाचं. चला ना नाही. तुम्ही. मी नाही भाऊ, तुझा बरोबर तुम्ही कशाला येतात. डेपुटीकडे जा तुम्ही आता. डेपुटी ओ डेपुटी. का रे श्यामा आत आत अहो, आज काय इकडे ये ना. काय रे ये का रे ये बस पाणी घे. काय पाणी देता मला? आमचंच पाणी आम्हालाच पाहता तुम्ही. आमचंच पाणी म्हणजे मग तुम्हाला काही पटलं का हो? सांगा बरं तुम्ही. गावचे उपसरपंच आहेत तुम्ही, म्हणजे लोकांना पाण्याची मदत करावी, उलट तर माझंच पाणी चोरलं तुम्ही. काय बोलतो मला काय का तू कोणचं पाणी चोर काय बोलतो म्हणजे मा बोर चांगला चालत होता, तुम्ही बोर घेतला मग सगळं पाणी गेलं. पाणी गेलं? मग सपोसप घेतं कोणी सांगा बरं. तू कधी चेक केलं? चेक करायला पाहिजे. तुम्ही काल बोर घेतला नाही का? अरे बोर घेतला मग तू पाणी मला काय माहिती तू खाली पाणी तू माझ्या सपोर सप आहे म्हणून. आता आपले वावर किती जवळ येतं. अरे वावर जवळ येतं पण मला काय माहिती त्या सपोर सप लागेल म्हणून, आणि तू कसं काय जवळ करू शकतो तो सप आहे म्हणून येऊ. हटकून केलं तुम्ही मला माहिती आहे ना. तुम्हाला देख होतच नाही कोणी तुमच्या पुढे चाललेलं माहितीये का तुम्हाला. म्हणजे प्रगती होतीये शामरावची तर नाही, लगेच खोडा घातला त्याच्यामध्ये. अरे बदर झाला का काय काय विसरला काय? तुझ्या बोरला पैसे मॅच दिले तर मला सांगतो प्रगती होती ते. आता माझा बोरचं पाणी काही पडलं म्हणून मी दुसरा बोर घेतला. मला काही माहित नाही. मी आहे ना सरळ मी मोटर काढणार तुमच्या बोरमध्ये टाकणार, मी पाणी मपलं घेऊन जाणार आहे. मला काही सांगू नका बागेत तुम्ही. अरे तो बदेर झाला का काय? असं बधीर कोणी काय? कोण म्हणजे असं काय पाणी चोर खाली मला जमिनीत कळतं काय? आणि पाणी मी नव्हतं पाहिलं, पाण्याने पाहिलं होतं पाणी. कोण आणलं होतं पाणी तुम्ही? पान दे कोण आहे आपल्या गाव दुसरा जाल्याला आणलं होतं, जाल्यानेच पाणी दिले मला. तो आज दोस्त आहे, मला काय माहिती तो सपोर सब देईन म्हणून. जालेन तुम्हाला पाणी सांगितलं? हा आणि तुला सांगू श्यामा खालचं कोण काय करू शकते राव. असं मला जाल्याने सांगितलं पाणी मला इथं 3 इंची पाणी म्हणून मी इथं घेतला. त्याने मला 2-3 पॉईंट दिले पण मला आज घ्या. अटकून केलं काही तिने. तुम्हाला सांगतो ना बरोबर देख होतच नाही कोणाला माझं बरं झालेलं. तुम्हाला सांगतो तुम्ही. अरे दादा तुला सांगतो मला पाणी दिलंय जालेनी आणि तुझ्या सपोर सब घ्यायला मला काही एवढा मी एवढा नाहीये. उगा आपलं काही चालला इकडे बडबड करते ते जाल्यान तू बघून घे. बघून की म्हणजे पाणी तुमच्याकडे का त्याच्याकडे का पाणी? आता मला पाणी पाहिजे. मला पाणी कोणी दिलंय? मला पाणी दिलंय जालेनी. असं तू उद्या कोणी मला म्हणून दुसरा येऊन म्हणून 1 किलोमीटर तो सप लागला म्हणून. तुला काय प्रूफ आहे माझा सप लागला म्हणून? तुला पूर्वी म्हणजे मला सांगा तुम्ही काल बोर घेतला परवापर्यंत मग पाणी चांगलं चालू होतं, काल गुळण्या मारला, आज लगेच खटाक बंद झालं आणि तुमचा बोर चांगला चाललाय 3 इंची. काय म्हणायचं याला? लागला असं सपोर सोप त्याला मी काय करू शकतोय? काय म्हणजे सब बंद करा तुमचा, मग पाणी आलं पाहिजे. सब बंद करून मी सिमेंट टाकू काय खाली बोर मध्ये? तुमचं काही करा नाही. मी सरळ तुम्हाला त्या बोर मध्ये मोटर टाकणार आणि पाणी जा तुला काय करायचं ते कर. बघूनच घ्या तुम्ही. मी बरोबर पाणीच घेऊन जाणार. हा मला पाणी लागलं म्हणून तो जीवाचा जळपापड झाला. मला सांगतो तू त्याच्या आलेला बोल काय बोलायच ते. चाला इकडे फाड 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 करीत. हे चांगलं आहे, झाड वाळून चालले होते माये. काय रे पटलं का तुला? अरे झालं काय रे? सांग झालं काय? असं नको तू, तुला सांगू तुम्ही. काय झालं? दुसऱ्याचं पाणी घालायचं आणि दुसऱ्याला पाणी द्यायचं. तुला काही तुला पाणी झालं का रे? ओय कुणाच पाणी घातलंय मी? तसं काय कोणाच्या पॉइंटवर पॉइंट नाही देत. काय हा डेपुटला कसं काय पाणी लागलं? कस काय म्हणजे? त्यांच्या नशिबाने लागलं, त्यांनी पुण्य केलं असन. वा रे वा, त्याला पुण्य केलं असेल म्हणजे माझ्या सपावर सप दिला तो खुशाल. तुला ना दाखवलंच नाही. मी मोठा झालेला तुला सांगतो. माझ्या वावरलं पाणी तुला जळत होतो नुसता. काय सांगतो श्याम्या? तू सपावर सब दिला? मग अरे थेंब येई ना माझ्या बोरला, माहिती का तुला? लय नका सांगू, माया धंदा आहे. वा धंदा आहे? हा असा काय धंदा आहे? दुसऱ्या धंदा बंद पाडायचा आणि स्वतः धंदा चालू करायचा. मग एक काम कर ना, तू बी घे ना दुसरा बोर, काय हरकत आहे? अरे पण दुसऱ्या बोरला पैसे कुठून आणायचे? मी माझा बोर चालू होता ना, मला काय माहित नाही. तुला सांगतो माझ्या बोरला मला तू पाणी आणून दे, बाकी मला माहित नाही. सांगतो हा ते बंद करतोय बोर तिकडे डेपुटीत जाऊन. डेपुटीचा सफी ना तुला वळून देतो ना. अरे जे आले असल्यावर टेन्शन कायला घेतो तू? होईन हा होईन.
तू पैशाचे ना कुठून तरी पैसे बघ. आपण आहे ना लगेच सब देतो मी. हायत्या बोर मध्ये नाही व्हायचं का? हा? हायत्या बोर मध्येच. कस काय होईन हाय त्या बोर मध्ये? तू सांग. तू वावर असं वर, डेपोटीचं असं खाली, पाणी डेपोटीची कडे जाते सगळं. आपल्याला खाली बोर घालावं लागेल दुसरा. नाही बोर घ्यायचाच आपल्याला. हा? आपल्याला तुला सांगतो आपल्या वावरात पाणी पाहिजे. तुला सांगतो डेपुटीचं पाणीच गेलं पाहिजे. तुला सांगतो लई नाकाने वांग सोलत होता. मी गेलतो घरी मागाशी. हा? मग दिला. काय नाही बोलला मला. माझ्या मित्राला बोलतो डेपुटी, हा तुला पॉइंट दिला, टेन्शन घेऊ नको. 1000 रुपये घे. अरे 1000 काय तू 1500 घे भो. हा पण मला तुला सांगतो डेपुटीचं पाणी गेलं पाहिजे. माझ्या वावरात पाणी आलं पाहिजे. चाल. तू लगेच चल माझ्या संग. हा? लगेच. पाणी लागलं तर श्याम्या कपडे करावं लागतील. अरे कपडे काय तुला सगळंच करतो मी. चल तू. चल माझ्या धांदाची. अरे डेपुटी काही परिणाम नाही ना पाण्याला? नाही हो, का बरं? अरे काय नाही, त्या श्यामेनी बोर घेतला रे आणि खेटूनच घेतलाय वावराच्या कडला तिथं. हा मला कळालं. रात्री आणली होती गाडी वाजू, पण मला नाही भाऊ काही परिणाम. नाही ना? हा त्याला किती पाणी लागलं काय माहिती. काय माहिती अरे, ते जालेलीच बोर दिलाय तो बी. हा का? हा ना. मला तर काय परिणाम नाही. माहिती जशी चालू होती तशी सकाळपर्यंत चालू आहे. आयला बरे. चाल बरं आपण चक्कर मारून येऊ चालतंय, जरा जाऊ त्याच्यावर. बघू ना किती पाणी लागलंय. हा. ए भाई बंद कर या. चल. अजून माती वाजती याच्यात. दिसतंय आहे का नाही? काय दिसतंय तो थोबाड दिसत आहे का? पायपाला हात लावला तर अजूनही फोपाटाच वाजवतोय त्याच्यात. हा कसा दिला रे मला तो असा सप? कसा दिला म्हणजे? मग? पॉइंट वर दिलता मी बरोबर सब. डोंबल्याचा पॉइंट तू. हा नाहक मला खर्च करायला लावला. पाईपला नाही करायला लावली मला. लगेच म्हणला तुला लय पाणी लागेल 3 इंची अख्खं डेपुटी तुला ओढून देतो म्हणला पाणी. हा अरे तू माझ्या बऱ्यावर आहे का वाईटावर आहे सांग बरं मला तू. म्हणजे एक तर तो बोर बंद पाडला, याला 50-60 हजार घालायला लावले, पाईपलाईनला 20,000 रुपये घालायला लावले. अरे तू का मित्र आहे का दुश्मन आहे माझा? तू लय साळ करीत होता ना अंग. मला माहितीये की मी पाण्यावर दिलता, थोडा सारखला असेल तुझा बोर. सरकला असेल. तुला किती सांगितलं होता मी बोर घ्यायचा? किती फूट सांगितलं होता? तू म्हणला 200 फुटावर पाणी लागेल. अरे 200 फुटावर एक सप लागन म्हणलं. 300 फूट घे म्हणलं होतं बोर. तुला कळतं का नाही तुला? 300 नाही 400 घ्यायला लावा मला. किती लागलं रे? काय बडबड झाली? किती लागलं? कशाचं काय डेपुटी नुसता फोपाटा निघालाय धोराला. आत्ता हाणलं का परत हे बा कसं मातीत वाजवती नुसती त्याच्यामध्ये. किती फूट घेतलाय? 200 फूट बोर. वर 200 फुटावर कुठं पाणी राहिले का आपल्या जमिनीत? अरे 300 जाऊन द्यायचा ना. पाण्याची पातळी खाली गेली आता. 300 नाही 3 पर म्हणा 500 घाल मला. आधीच मातीत घातलं मग सापावर साप घेतला तुम्ही पुन्हा बोर घ्यायला लावला. यांनी मला म्हणे लय पाणी सांगतो ह्यो जाल्या. हे बधीर बघितलं का? अजून तेच लावून धरलंय. काय बोलतो तुला काही कळतंय का रे? आणि येई तुला बोर दिलाय का? यांनीच दिलं ह्यो मला म्हणला काय माहितीये का तुला आहे ना बरोबर डिपुटीच्या सापावर साप देतो. बोल डिपुटी रे. अरे भांडण लावतो का काय? मी कधी म्हणलो? बघितलं का? अरे तुला काय आहे का नाही डोकं खोकं? अण्णा यांचे विचार कुठं चालले? डेपुटीच्या सपोर सब देतो. मग माझ्या सापावर साप दिला तो चालला तुम्हाला. तुमच्या सापावर मला साप दिला चालायचं नाही का? अरे बधीर झाला का काय तू? काय कळत रे कोणला? हा जमिनीतलं काय कळत कोणला? आता जर सपोर सब कळत असता आता बघितलं घेऊ माझ्या सोपं कमी नाही लागलं तुला पाणी. श्यामा, जमिनीतलं पाणी आणि या जालेला दिसत. अरे हा जालो बगरी लगरी तू याच्यावर भरोसा ठेवून इथं पैसे घातले का? हो बंगरी नंगरी काय मानता? डेपुटीला काय पाणी नाही लागलं अरे काय? ते नशिबानी जमिनीतलं पाणी शेतकऱ्याला लागलं ना. नशिबानी सपावर ऐन वेळी बोर गेला. ह्यो नळ इकडं ह्यो नळ आणि यांनी सांगितलं आणि पाणी गेलं असं नाही होत. तुला सांगू अरे बा तुमचं म्हणजे एखाद्याचं जर लग्न झालं चांगलं चढलं तर म्हणायचं नाही त्यांच्या नशिबाने झालं. आणि वाईट झालं गेलं की कोणी जुळलं त्यांनी वाईट केलं. तसं याचं झालं आता. हा? अरे बधीरा म्हणजे त्याच्यावर पाणी लागलं तर याच्या हाताने लागलं. हा. हा? आणि नाही लागलं तुमच्या नशिबाने नाही लागलं. अरे समोरासमोर शेजारी बोर घेतले तरी पाणी लागत नाही कधी. तकदीराच्या गोष्टी येत. तू लागला भांडायला. हा आणि काय जायला नाही त्याला तुला खरंच पाणी कळतं का रे? बोर मला सांग याला तुझं 2-4 बोर तो फेल गेलेले मला कळाले गावातले. उगा मला लकीली लागलं पाणी. हा? आणि कसं तुला कळतं का याच्या सपोर सब दिलाय म्हणून? खरं सांग. नाही मला कळत नाही बरं का डेपुटी. हा. पण आतापर्यंत मी जेवढे मी बोर दिलेत ना तेवढं माझ्या पुण्याने पाणी लोकांना लागलं पाहिजे. हे बघ मला कसं लागलं नाही मग पाणी. तुम्ही पुण्य याची पुण्य. नाही अण्णा मला काहीतरी थोडंफार आपलं देवाच काहीतरी असतंय हे बघ असं. श्यामा तुला सांग का शेवटी पाणी हा नशिबाचा प्रश्न आहे बरं का. हा. जमिनीतलं कोणी कोणालाच काय कळत नाही. मस्त किती जणांनी मस्ती आणून बघितल्या वगैरे एका एका ठिकाणी 4-4 जणांनी पॉईंट दिले नाही लागत पाणी. नशिबाची गोष्ट आहे. आता मला लागलं. आता तुला पहिल्या बोरला पाणी होतं तुझं गेलं. एक काम कर आता तू बोरला पैसे नको घालीत बसून. तुझ्या आता सध्या उन्हाळ्याचं आहे ना तो त्या पावसाळ्यात तुझ्या बोरला पाणी राहणार आहे बरं का. जाल्यावर दात खाऊन उपयोग नाही. तो काय त्या घरून आलेला नाही. मला काय माहित नाही. मला 70,000 रुपये गेलेत म्हणजे मला भरपाई पाहिजे. कोणी तुला ए, लगेच पैसे दादा नाही करायला कोणी एक सांगितलं मिनिट होती? जर तुला पाणी लागलं असतं तर मग तुझ्या आल्या खरा.
हा आणि दुसऱ्याचं पाणी लागलं दुसऱ्या सप लागला म्हणजे लय चांगलं. हे बघ जमिनीतलं कोणाला काही कळत नाही. तुला आता उन्हाळ्यात पाणी लागत आहे तर माझ्या बोरून घेऊन जाय. आता बोर मारू नको, पाण्याची पातळी गेली खाली. वादावादी करून उपयोग नाही. काय नाही भाऊ, नारळ नाही, पळापळी नाही, उडी मारून नाही, काहीतरी करून नाही, जादू नाही कोणाकडं. जमिनीतलं पाणी नाही कोणाला कळत. 50% थोडी हे आणि 50% नशीब, त्याच्यावर आपलं पाणी असतं. आता तुला सांगतो उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी खाल्ली गेली. बोर मारू नको. तुला माहिती लागलंय ना पाणी, तुला प्यापुरतं पाणी घेऊन जा आणि तुला वापरायला पाणी घेऊन जा. चल. आता म्हणले पाणी देतो वावराला ना, आता म्हणते अरे जा, तुला जेवढं लागेल तेवढं पाणी घेऊ. तू वाद नको करू बघ. देतात ना? हा देतो. चल. घास सुकायला लागला होता. आणि झाल्या आता जर तुला कळलं गावात तू नको आता पाणी देऊन पानडे हा. बंद कर आता. माझा धंदा चल. आहे, तुम्ही बोला कामाला जा, नाही. कामाला जा. मला धंदा आहे, नाही माहिती. धंदा आहे तो हा. खायला काय करा नाही आणला बाबा पानडी. झाल्या आता कोणाला पाणी नको देऊ. आता काय करत आहे. अयो तिकडे सर आणि काय झालं रडायला? अरे तुला मी त्रास दिला. रातच्याला माझ्या स्वप्नात डायरेक्ट यम आलता. यम आलता? हा आणि काय म्हणला यम? यम म्हणला तू 2 दिवसाचा सोबतीये. काय सांगताय, असं यम येत असतो का स्वप्नात? उगाच काय बी सोडायचं. काही नाही थोडी तरी वारा सहित टायमात सहित माय सगळं सांगितलंय. ते आणला 2 दिवसात तू तुझं गाठोडं बांधून ठेव, नाही तर तुला लय अवघड होईन पुढं. अयो असं म्हणलं यम. हा मग अजून काय काय म्हणला? एवढंच सांगितलं आणि लगेच गायब झाला. परत दिसलाच नाही. आणि तुम्ही कसं काय एवढं घाबरला यमला? तुम्ही तर कुणाला घाबरत नाही. आता वर जायचं म्हणलं घाबरावंच लागेल ना पारे. पण माझ्याकडून काय चुकलं असलं, माझ्याकडून काय त्रास ब्रीज झाला असला तर माफ कर. तुम्ही तर लई सुधारले बाबा. काय यम काय नुसतं दर्शन देऊन गेला तुमचा पाक काळाचा निळाच झाला. तुम्ही तर पाक काय पलटच केला यमनी तुमचा. या म्हणलं 2 दिवसासाठी तरी सुधार. इथून मागचं पाप ते धुऊन जाईन म्हणून मी आता 2 दिवस तरी तुझ्या संग सुखाने संसार करतो. एवढ्या वर्ष नाही केला, आता 2 दिवसात काय सुखाने संसार करणार आहे तुम्ही? आजच्याला तुला मटण आणून घालतो. म्हणजे सुखा संसार होई. मटण आणून हे कर, घरातली काम करू लागावं लागतात त्याला. धुणं भांडी स्वयंपाक चालतंय ना. हातपाय चोळणं मी हे सगळं करावं. त्याला म्हणतात सुखाचा संसार. मटण खायला घालणं त्याला सुखा संसार म्हणत नाही. मी भाकरी करीन, डोकं दाबून देईन तू आज रातच्याला. हा. हातपाय दाबून तू म्हणशील ते काम करीन. खरं काय? हा अब कुठं चालली? खाली बसारा. खाली बसा ना. राती यम आलते. यम कुठं? आपल्या गावात. यम आलते आपल्या गावात? हा मग कोणाला नेलं? मलाच घेऊन जाणार आहे. मला सांगितलं बुधवारच्याला सगळं बिराड भरून ठेव. हा तुला 12 वाजून 12 मिनिटांनी 12 सेकंदांनी उचलून नेईन म्हणून. कधी? बुधवारी. बुधवारी? हा 2च दिवस राहिले मग. हा 2 दिवसाचा सोबती. आबा माझ्याकडून काही चुकलं असलं तर मला माफ करा. पण 2 दिवसात कसं काय व्हायचं मग आता? हा तू तर लय खोड्या केलेल्या आहे. आता माफ करा ना आबा. आता काय करू? झाले तू काय खरंच बोलतो का चेष्टा करतो माझी? अहो खरं बोलतोय आबा. रातच्याला 12 वाजता 12 सेकंदांनी मला मोठा यम समोर उभा राहिला. काळे भंगार कपडे घालून. मी कधीच नव्हता पाहिला असा यम माझ्या डोळ्यासमोर आला. धाड बोलू लागला. अरे बाप रे झाल्या, मलाच वाईट वाटायला लागलं राव तू नाही म्हणल्यावर. दादा तर सेवा करतो थोडे दिवस राहिले. अरे नको नको नको, मी कुठं भोगल रे बाबा, नको. आम्ही जातो आमच्या गावा. बरं जेवायला येतो का मग आज? जेवायला ये ना आज, मी जेव घालतो तुला. तू 2 दिवसाच राहिला ना.
काय म्हणले आबा? जेव घालतो तुला मी आज रात्री ये ना जेवायला. गुलाबजाम आवडत येत मला. तर तुला काय आवडतं ते आणून खाऊ घालतो मी. मला तर रडायला लागलं. अरे यम म्हाताऱ्या लोकांना नको 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 आबा मला. येतो आता तू कसा शब्द पाळला. मला नाही या खांद्याचं पाप नको. मला नाही जेवायची. मला नाही जेवायची मी आबा. काय पाप केलेलं आहे का? माझ्या अरे ज्याला मी तुला खरं मनापासून जेवायला घालू राहिलो. गुलाबजांबू देतो ते बी देतो तुला लागलं तर नंतर. काय करतो श्याम्या? अरे काय नाही, काय चपलाचा वांदा वाचायचा. काय नाही भाऊ, जिंदगीत काय खरं नाही राहिलं. खरंच नाव किती पैसे दिले तरी चप्पल चांगली निघली राव. तुझ्या चपलीचं जाऊ दे, मरू दे श्याम्या. मग माझ्याकडून काही चुकलं असलं तर माफ कर रे. असं असं कोण बोलतो तू? काय झालं काय तुला नेमकं असा का सका? अरे झालं काय म्हणजे मग खरंच सोन्यासारखं मित्र आहे रे. मी तुला जर पिऊन बिऊन काय वाईट वक्त काही शिव्या बिव्या जर राज्याला दिल्या असल्या तर माफ कर, माफ कर, माफ कर रे. अरे झालं काय पण ते तर सांग. झालं काय? राजला यम आलता माझ्या स्वप्नात. काय यम किंवा तू 2 दिवसाचा सोबती राहिला जाल्या. शाळेला लोकांच्या स्वप्नात देव येतात, नटे येतात, आणि तुझ्या स्वप्नात की यम आला होय रे? अरे हा ना, या डोळ्यांनी पाहिला. गडीत असा समोर यायचा, गडीत माग जायचा, काळे भंगार कपडे, ऊस धडक. तुलाच पाहिला शिनार शात याडे. आता तू आपल्या वारसा कसा दिसन श्याम्या? ते खरंच आहे म्हणा. यमच होता तो आणला फक्त 2 दिवसाचा सोबती. तुला 2 दिवसात पाडपाड येऊन मला उचलून घेऊन जाईन पाहिलं बाई ते पिक्चर मध्ये दाखवी देतो सगळं रे. त्याचं काहीतरी फेकी देतो, मग असं येतो फास गळ्याला आणि घेऊन जाते. कसा फास असतो बाबू? मायले आलो मरतो का काय? मी आले वाटलं केलं का काय? हा का पडलं स्वप्न तुला? म्हणजे नेमकं पाठ पडलं का अर्ध्या रातची पडलं? रातच्या 12ला. अयो श्याम्या, फास टाकून मायने हाल करून मारेन का रे यम? हाल हा हाल हाल करून मारेल तुला यम. ये माझ्या जन्माचं भोग आहे का काय श्याम्या? तुला कधी अनुभव आलता काय? नाही रे, मग पण अवघड झाला झाल्या तू. आता मला चांगला मित्र जाईन राव. आता काय करू श्याम्या? सोडू नको. यमाचं काय आहे का संपर्क? त्याला सांगितलं असं सोडून दे म्हणून माझ्या मित्राला. तुझ्याकडे असल्या तर कर पण मला जात मी. माझ्याकडे नको पाठवय भाऊ त्याला. का माझ्या स्वप्नात पाठवतो आता. माफ कर श्याम्या, चल जाऊ का? काळजी घे रे भाऊ. 2 दिवस आहे. हा आता नाही येणे जाणे, आता नाही अवघड झालं भाऊ जाल्याचं. आता कसं व्हायचं जाल्याचं? येणे जाणे, झालं? परत गावात कोणी नाही. झालं. तू आता मस्करी करत होता ना? खरं सांगा. मी मस्करी करी श्याम्या? तुला असं वाटतंय? मग तू खरं बोलतो तोय? मग तू खरं 2 दिवसात जाणार आहे? 2 दिवसात जाणार आहे. ए झाले, हसू नको बोल राव. अरे मी कसा जगन मग? तू येडा झाला काय झाल्या? मला टाइम असं सांगितलं यमाने. मला रातच्या 12:12 तुला 12 सेकंदांनी येईल. मी नाही जाऊ जाणार तुला झालं असं. आपण काय करू? आपण या मला फसू. दोघं दारू पिऊ आणि चकंड देऊ. नको 90 घेऊ ना. नको. 2 दिवस राहिलेत मला. सुखानी जगू दे. 4 चौघांसंग गोड प्रेमाने बोलू दे. अरे असं करू. चल ना मला. अरे कमीत कमी मग 7 तरी दे ना मला. चल रे. नको. मला कोण 7 देईन मग? येडा का? असं नाही राव. मला नाही प्यायची श्याम्या. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. झालो. मी जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. सुगंधा, अय सुगंधा, सुगंधा इकडं काय हो? कुठं गेलती? हो ही तर गेली होती बाहेर. अशी का बरं आली तुम्ही? आज काय बघताय? हो दारू बिरू तर नाही पिले ना तुम्ही? नाही, दारू बिरू नाही पिलो. काय झालं? काय टेन्शन आहे? काय नाही टेन्शन. माझ्याकडून काही चुकलं बिकलं असलं तर माफ कर. अयो चल भाऊजी, आज का बरं बोलताय तुम्ही? काय झालं? मी 2 दिवसाचा सोबती. हा कुठं जायचंय तुम्हाला? आता जायचंय मला स्वर्गात. स्वर्गात? हा. अहो, त्याला लय पुण्य करावं लागतात. असे कसे स्वर्गात जाताल तुम्ही? आता काय माहित, मला राज्याला यम आलता काळे कपडे बिपडे घालून. अयो मला म्हणला तू 2 दिवसाचा सोबती. आता तू तुझी तयारी कर. माय काही चुकलं बिकलं असलं तर मला माफ कर. मला काही कळालं नाही भाऊ. यम बिम असे कस काय जिवंतपणे यम लागतील तुम्हाला? ते म्हाताऱ्या माणसाला लागतात असं ऐकलं होतं बाई मी. अरे स्वप्नात आलता.
डावळ्या दिवसा या डोळ्याने पाहिला रात्री रात मला मोठा लांबलचक उभा राहिला धाड 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 बोलत राहिला माझ्या काळजाला टोके देत राहिला. अयो त्यांना आता तुला घेऊन जाईन मागून चूक लागले तर माफ कर 2 शब्द प्रेमाने बोल. मी प्रेमानेच बोलते पण मला पण रडायला येतं. झालं भाऊजी नका रडू खरंच नका रडू मला लय रडायला येते. तो येऊन तुम्ही बघितलं मला येईल का होतं भेटायला? 2 दिवस माझ्यासोबत आनंदाने राय. हा आपण संध्याकाळच्याला पानपुरी खायला जाऊ. पाणीपुरी हा आज संध्याकाळी? हा बरं तुम्ही म्हणशाल तसं. चालते जाऊ का मी? हा जा जा. आता नाही येणे जाणे आता नाही येणे जाणे. ए श्याम्या इकडे इकडे लवकर ये लवकर ये. काय झालं आबा? बस बस. अरे तुझ्या दोस्ताने काय चालवलं? कोण ते? मलाच वाईट वाटू राहिलं. ते म्हणतो या मला 2 दिवसांनी घेऊन जाणार. झाल्याबद्दल बोलता काय तुम्ही? हा हो ना राव आबा, मला आधी वाटलं मस्करीच करतोय तू. अरे मला बी तेच वाटलं त्याचं. नाही ना, हे झालं एकदम. आणि ते तुम्हाला तर माहिती एकदा माणसाने इच्छा व्यक्त केली ना ती गोष्ट घडत असते आबा. त्यांनी म्हणजे सोडून दिलं जीवनाचा विषय. म्हणजे म्हणतो 2 दिवस आणि टाइम दिलं या म्हणे मला त्या टायमाला जावाच लागणार म्हणतो तुम्हाला. खचला राव ते. मी त्याला म्हणलं मी तुला जेव घालतो. मला म्हणला मला गुलाबजांबू आवडते. मी म्हणलं तुला गुलाबजांबू देतो चपटी बी देतो. पण ते बघून मला कस तरी वाटू राहिलं. नाही ना, मी बी त्याला म्हणलो ना चल बाबा आपण जेऊ. आपण त्याला म्हणलं आपण या मला चाकवा देऊ. मी म्हणून गेलो त्याला कशाचं काय. तो फार म्हणजे तो म्हणतो आता संपला विषय. चांगला वागायचा 2 दिवस सगळ्यांशी आणि निरोप घ्यायचा. अरे हा पण निरोप घ्यायचा पण असा माणूस कुठे भेटायचा राव? सरकार जरा बसू तरी द्या बाई माणसाला. तुम्ही माणूस घाणेरडा करायला लागला बाई आम्हाला बघितल्यावरती. कशावर नाही करायला काय बोलत आहे तुम्हाला काय कळत नाही बघ. का ग ते जालू भाऊजी येऊन गेले अगं आता. ते टेन्शन मध्ये होते. ते म्हणे मी आता 2 दिवसाचा सोबतीये मी स्वर्गात जाणार आहे. काही यम लागलेत म्हणे ग. मला लई टेन्शन आलं. अगं रुपा जरा त्यांच्याकडे लक्ष दे खाण्यापिण्याकडं. ते कामावर एवढे टेन्शन मध्ये त्यांच्या मागे काय लागलं? अयो अगं तुझा नवरा आहे तो अशा हसती काय दात काढून? अहो नवराच आहे बरोबर आहे. तुम्हाला सांग का एक गोष्ट. काय ते काही खरं नाही. म्हणजे? ते सगळं मीच प्लॅन केला होता. आता बघितलं ना तुम्ही संसाराची अक्कल नाही. हा परत घरात सारखं पिऊन यायचं भांडणं करायची कामाला जायचं नाही. मी वैतागून गेलते. मग काय करू मग मला सुचलं. मग मी रात्री काय केलं माहितीये का लाईटी गेल्या होत्या त्याच्यामुळे अंधार पडला होता आणि ह्यांनी ना मला लई त्रास दिला. मग मी आयडिया केली चांगलं काळी कपडे घातली तोंड बांधलं ह्यांच्या उरावर बसले. अयो हा आणि ह्यांना म्हणलं का बायकोला त्रास देतोस का कामधंदा करत नाहीस का आ परत दारू पिऊन येतोच का बायकोला हाणमार करतोच का म्हणून जे घाबरवलं ह्यांना अक्षरशः. आणि हे फुल पिलेले ह्यांना कुठं कळतोय यम आहे का सोना बायको आहे ते काय 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 सांगितलं त्यांना असं घाबरून सोडलं मी. त्याच्यामुळं काय करू मग संसारच करायचा कळ नाही ह्यांना. आता कुणाला तरी सांगू गाव सुद्धा वैतागले आम्हाला दोघांना. अगं रुपा दुसरं काही करायचं ना. मला अटक यायची वेळ आली होती ऐकून. म्हटलं बाई खरंच हे माणूस 2 दिवसांनी जातं का काय? ते जाते वय अहो अख्खं गाव जाईल पण माझ्या नवऱ्याला मला काय नाही होणार. ते तर असे आम्ही दोघी खमकी आहे. तुम्हाला वाटते का काय नाही हो. पण तुम्ही सांगा कसं घाबरलं होता नवरा? लय घाबरले रडकुंडी आली होती डोळ्यातून पाणी येत होतं. पण त्यांना बघून मला रडायला आलं होतं. त्याचं काय? तुम्हाला रडा येईल ना. तुम्हाला नाही माहिती त्यांची मला किती त्रास देत ते नाही दिसत तुम्हाला. सारखेच तुम्ही एकाला एक जोड. काय खरंय तुमच्या दोघांचं? आम्हीच सारखे म्हणा. अहो कसले त्रास देतात हाय का कधी कामधंदा केला का? मी कष्ट करते म्हणून संसार चाललाय. नाही तर संसार कसा होता हो? नाही तर आम्हाला रोज गावात एकाचं दार मागावं लागला असतं. अरे चल बाहेर रे अरे काय झालंय ओरडायला? काय? तुम्ही पिऊन आला काय? बया भसाभस वास मारायला किती ओ खोटं बोलता. मगाशी म्हणलं होतं की मी पिणार नाही सगळी कामं करणार आणि आता पिऊन आला. तुम्हाला काहीतरी वाटतं का हो जरा तरी? हा अरे मी झोपलो होतो हा ये माझ्या स्वप्नात आला. हा ते म्हणला तू एकटा येऊ नको वर हा जोडीनी ये जोडीनी तुला मार. काही उगा फेकू नका पियालाय म्हणून काही बोलता का? हा पियालाय म्हणजे या मानी सांगितलंय तू एकट्यावर तुला जागा नाही तू जोडीनी ये तुझ्या बायकोला आधी मार आणि मग तू मर. म्हणजे
हा तुला त्याशी सुट्टी नाही आता. म्हणजे आता काय करणार तू थांब पारे थांब सोडित नाही तुला थांब आधी काय झालं जालू भाऊजी? थांब श्याम्या मारतो तिला कम मारतो म्हणजे अहो तुम्हाला काय सांगू माहिती का मग दुपारच्याला माझ्या स्वप्नात यम आला. काय दुपारच्याला? अयो दिवसा मी झोपलो होतो म्हणून डोळ्यासमोर आला धडधडीत बोलला. काय म्हणला तू जर एकटा वर आला हा तर तू सुखानी नाही राहायचास. मग कोणासोबत न्यायचं? मग तू जोडीने ये आधी तुझ्या बायकोला मार आणि मग तू मर वर सुखाने नांदता तुम्ही. येडा झाला का काय? तू काय जीव घेतो काय तिचा मग? जीव इथं मला माझा जीव घेतो यम मानल्यावर तिचा मला जीव घ्यानं गरजेचं यमाने सांगितलंय. मग यमाने सांगितलं म्हटलं डोकं भिडलंय त्या. काय नाही असं कस काय नाही ते यामा बिमाचं नाटक सगळं मीच केलं होतं. बघा काय झालं शांभाऊजी यांनी दारू पिऊन रोज भांडणं करतात, कामाला जात नाहीत, सारखं प्यायचं, घरात काम नाही करायचं, मला त्रास द्यायचा, गावात सगळ्यांना पैसे मागायचे. मग मी लय वैतागले होते. मग काल रात्री लाईट गेली होती. मग लाईट गेली त्याचा मी फायदा घेतला. आपलं काळे कपडे घातली, तोंड बांधला, ह्यांच्या छताडावर बसले आणि मग म्हणलं तुला 2 दिवसात यमने येणार आहे, तू जर नाही नीट राहिला नाही सुधारला तर. मग किती मी आणलं सांगून सांगून दमले. मग यांना कळू नये का नीट राहायचं म्हणून मी आयडिया केली. पण ती आयडिया माझ्या डोक्यात आली. आता कळलं बघितलं का श्याम्या माझी बायको मला कशी मारायला टपली. टपली नाही सुधारवत होते मी तुम्हाला. सुधारायचं जर असलं ना 4 गोष्टी प्रेमाने बोला. अहो बसा 4 गोष्टी घास घाल मला प्रेमाने सांगितलं मी का नाही ऐकणार. गोडी गुलाबी मग असं जर सांगितलं मी 90 मारून फुल ठोकून येणार. म्हणजे दारू अहो जालू भाऊजी एवढा पराक्रम झालाच नसता. नीट कामधंदे करायचे ना. कशाला तिने पण असे उद्योग केले असते. ए चला भाऊ मी दुकानदार ठेवून आलोय. मी म्हणलं काय झालं यांचं. मला बी घरी काम आहेत. सुधरा आता तरी. अय श्याम्या तू म्हणला होता ना झालंय तू तुझ्या बायकोला म्हणतो नीट सांगावं आणि तू दारू प्यावं अख्ख्या गावात फिरावा आणि तू कशाला रे कशाला तिच्या मला कुठं मारतो. नाही पिशीन का? नाही राहू द्या नका मारू. आता मी नेते. आता यांना मीच बघते. चला घरी.